नमस्ते मंडळी, जय शिवराय. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आता आज मी तुम्हाला रेटिक्युलोसाइट काउंटबद्दल थोडीशी माहिती, त्याचं प्रोसिजर आणि आपण त्याला मायक्रोस्कोप खाली कसं बघतो, त्याचे सेल्स कसे दिसतात मायक्रोस्कोप खाली, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर आपण ही टेस्ट का करतो? आपल्या बॉडीमध्ये जे बोन मॅरो असतं ना, ते किती प्रमाणात रेड ब्लड सेल प्रोड्यूस करतो टू रिप्लेस द डेड रेड ब्लड सेल्स, हे चेक करण्यासाठी. जर हे फंक्शनिंग नीट नसेल होत ना, तर रेटिक सेल्स हे त्या स्टेनिंगमध्ये आपल्याला प्रॉपरली विजिबल होतात. आणि जर हे प्रॉपर फंक्शनिंग नसेल होत तर आपल्याला ॲनिमिक कंडिशन्स होण्याचे खूप चान्सेस असतात. खूप म्हणजे खूप. तर ह्या प्रोसिजरला लागणाऱ्या गोष्टी आहेत रेटिक सुप्राव्हायटल स्टेन मेन, त्याच्याशिवाय तर काय होणारच नाही स्टेन, 50 आणि 10 मायक्रोलिटरचा पिपेट, EDTA सॅम्पल, स्लाइड्स, वॉटर बाथ, स्लाइडर अँड बस एवढंच.